हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला वर्षभर टिकणारा कैरीचा मेथांबा कसा बनवायचा ती रेसिपी दाखवणार आहे। इथे आता मी 2 कैरी घेतलेल्या आहेत। या कैरी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। या कैरीमध्ये जी उष्णता असते त्यामुळे या कैरी आपण 4 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत। या बघा, या कैऱ्या आता मी पाण्यामध्ये ठेवणार आहे। 4 तास झालेले आहेत। या कैऱ्या आता पाण्यामधून मी काढून घेणार आहे। स्वच्छ धुवून ते छोटे छोटे पीस करून घेणार आहे। इथे आता एका कढईमध्ये तेल घातलेलं आहे। यामध्ये फोडणीसाठी आता मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की 1 टीस्पून मेथी दाणे घालायचे आहेत। मोहरी आता तडतडलेली आहे। आता 1 चमचा मेथी दाणे घालायचे आहेत। मेथी दाण्यामुळे मुरांब्याला सुवास छान येतो। आता त्यामध्ये 4-5 सुक्या मिरच्या घालायच्या आहेत। मेथी आणि मोहरीचा वास बघा किती छान पसरलाय। आता त्यामध्ये कैरीच्या फोडी घालायच्या आहेत आणि त्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। आता त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे। आता ह्या कैरीच्या फोडी 5 मिनिटं वाफेवर शिजू द्यायचे आहे। हे बघा, कैरीच्या फोडीले आहे, शिजलेले आहे। आता त्यामध्ये कैरीपेक्षा पावपटीने गूळ घालायचा आहे। एक टीस्पून मिरची पावडर घालायची आहे। आता हा चांगला परतून घ्यायचा आहे। आता या गुळाच्या पाकामध्ये चांगला शिजू द्यायचा आहे। कलर पण बघा किती छान आलेला आहे। आता 5-10 मिनिटं शिजू द्या। आता यामध्ये गूळ घातलेलं ते गूळ पूर्णपणे विरघळलेलं आहे। थोडीशी वेलची पावडर टाकूया। वेलचीमुळे मेथांब्याला टेस्ट छान येते। आपला मेथांबा तयार झालेला आहे। कैरीचा मेथांबा तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओसोबत। थँक्यू।